संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 20 राज्यातील 59 सदस्यांना आज सदनानं निरोप दिला. त्यांच्या निवृत्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदनाला संबोधित करत या सदस्यांच्या कार्याची प्रशंसा केली. राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो. या सदस्यांचा अनुभव आणि योगदान हे राष्ट्र जीवनाचा कायमच एक अविभाज्य भाग राहील, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले आणि मावळत्या सदस्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे सदस्य पुन्हा सदनात आले किंवा व्यापक समाजसेवेकडे वळले तरी त्यांचा संचित अनुभव राष्ट्रासाठी एक संपत्तीच राहतो, असं ते म्हणाले. काही सदस्यांचं अर्ध्याहून अधिक आयुष्य संसदीय कार्यप्रणालीमध्ये व्यतीत झालं. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवानंतरही ते समर्पित भावनेनं संसदेत येतात, हे सर्वच सदस्यांनी शिकून घेतलं पाहिजे, असं सांगताना पंतप्रधानांनी शरद पवार, एच.डी. देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांचा विशेष उल्लेख केला. सदनाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी मोलाचं योगदान देणारे मृदुभाषी आणि अनुभवी असे उपसभापती हरिवंश यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. रामदास आठवले यांच्या सदाबहार व्यक्तिमत्वाचाही त्यांनी सकौतुक उल्लेख केला. समाजाने सोपवलेल्या जबाबदाऱ्यांप्रती पूर्णपणे समर्पित राहण्याबाबत या ज्येष्ठ नेत्यांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, असं पंतप्रधान म्हणाले. जाने वाले सभी माननीय सांसदों का बहुत ही उत्तम योगदान है, इसलिए लेकिन मैं जरूर कहूंगा आदरणीय देवेगौड़ा जी, आदरणीय खड़गे जी, आदरणीय शरद पवार जी, ये ऐसे वरिष्ठ लोग हैं जिनके जीवन का आधे से अधिक उम्र संसदीय कार्य प्रणाली में गई है और इतने लंबे अनुभव के बाद भी सभी नए सांसदों ने सीखना चाहिए वैसे समर्पित भाव से सदन में आना, जो भी हमसे उनसे बन सकता है उतना योगदान करना, यानी समाज में से जो जिम्मेवारी मिली है उसके प्रति पूरी तरह समर्पित रहना, ये इन सब वरिष्ठ लोगों से हम जैसे सबको सीखने जैसा है. राज्यसभेच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे सदनाच्या कामकाजात एक सातत्य राखलं जातं असं सांगत मावळत्या सदस्यांच्या अनुभवांची शिदोरी नव्या सदस्यांना उपयोगी पडेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. सदन म्हणजे राष्ट्रजीवनाची घडण करणारं एक प्रकारचं खुलं विद्यापीठ आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.